रिअल स्पोर्ट्सनं टॉस जिंकला आणि बॉलिंग घेतले गोलंदाजी. दे वॉन्ट द टॉस, सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ॲज अ स्कोरर जोडला माझ्यासोबत ओमकार कुंभार. खूप चांगली स्कोरिंग त्याच्या माध्यमातून. मॅचच्या दिशेनं एक्स्ट्रा खेळाडू 12th मॅन आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये. दोन्ही टीमचे 12वे नाही आहेत. या एक 12वा खेळाडू प्लीज या. दोन्ही टीमचे 12वे या. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आपण आलात तर बरं होईल. दोन्ही टीम सीजे आणि रिअल स्पोर्ट्समन या दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू. रणजित देसाई आणि वैभव देसाई दोघेही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. येस अंपायर मॅचच्या दिशेनं जाऊया. तर येस ग्रीन सिग्नल गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अनिल देसाई दाखल झालाय. मॅचच्या दिशेनं आपण जातोय. मॅचला अगदी सुरुवात ज्या पद्धतीने एक धाव जरूर स्कोर कार्ड वरती ओपन झाले. वैभव देसाईला सध्या स्ट्राईक वरती तुम्ही पाहताय. यानंतर सेमीफायनल 1, सेमीफायनल 2, त्यानंतर फायनल. केदार फायटर्स चॅम्पियन्स आपण पाहिलं तर यशराज टीम सोबत 2 हात करेल. यावर देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं तर एक सिंगल धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा एक सिंगल. कारण की आजची सेमीफायनल क्रमांक 1 जर तुम्ही पाहिली तर केदार चॅम्पियन विपक्ष यशराज फायटर अशी मॅच सेमीफायनल क्रमांक 1. आणि सेमीफायनल क्रमांक 2 जर पाहिली तर नाईक बाय 11 विपक्ष जिजा रायडर अशी मॅच आहे सेमीफायनल क्रमांक 2. यावेळी देखील लॉफ्ट केला जातो चेंडू. अगदी आपण पाहिलं तर 1 बाउन्स चेंडू थांबेल. थोडीशी हवाची गती जास्त आहे. विरोधामध्ये हा फटका खेळला गेला. फक्त धावा तिथे आपण पाहिलं तर कंप्लीट केले गेले. अर्थातच धावा 2. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल 4 या आकड्यावरती सध्या मात्र. येस थँक्यू. 1 धावेच्या मदतीनं टीमची टोटल 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 3 धावसंख्या. तीन धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हर क्रमांक 1. टॉस महत्वाचा होता. यावेळी देखील लॉफ्ट केला जातो चेंडू. अगदी चेंडू हवेमध्ये असताना डीप फाईनला कोणताही खेळाडू तैनात नाहीये. दन 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 करत निघून जाईल जिथे चेंडू अगदी 4 धावेसाठी. चौकार आहे आणि या चौकारानं संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते जी आपण पाहिली तर 7 या धावसंख्येवरती. आज जाऊया मॅचच्या दिशेनं. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर अगदी 7 धावसंख्या. 7 ऑन स्कोर कार्ड. डीजे चेतन सध्या ऑपरेटिंगला. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एक सिंगल धाव. खूप छान आवाज. डीजे चेतन जेव्हा ऑपरेटिंगला बसतो आवाजाची काळजी खूप छान घेत असतो. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न क्लिअर केला जातोय. या 2 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. 9 ऑन स्कोर कार्ड.
आज सेमीफायनल क्रमांक 1 केदार चॅम्पियन यशराज फायटर एक चांगली मॅच. नाईक बाय 11 जिजा रायडर्स सेमीफायनल क्रमांक 2. लॉफ करण्याचा प्रयत्न इथेही राहिला. विकेट किपरकडून चुकी होते. तो आता डोक्याला हात लावते मात्र आता ही वेळ नाहीये डोक्याला हात लावायची कारण की अखेरीस लॉंग स्टॉपला चेंडू आपण पाहिलं तर पोहोचेपर्यंत आणखीन 2 धावा. बॅट्समन येस रिव्ह्यू आपण पाहिलं तर चेक केला जातोय फॉर व्हॉट वाईट साठी. अंपायर इट्स लीगल बॉल. योग्य चेंडू आहे हा. योग्य चेंडू आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जैसे ते वैसे 2 ने पुढे जाते. 11 धावा स्कोर कार्ड वरती सजला घेत जातात. ओव्हर क्रमांक आपण पाहिला तर 1 चा खेळ इथे संपला जातोय. 1 ओव्हरच्या अखेरीस 11 धावा स्कोर कार्ड वरती. वेलकम डीजे. मी मनापासून अधिक स्वागत करत आताच आमचे लेजंड क्रिकेटर ज्यांनी खऱ्या अर्थानं मुंबईचं क्रिकेट गावाचं क्रिकेट गाजवलं. अर्थातच एक बेस्ट विकेट किपर आणि बेस्ट अष्टपैलू खेळाडू राजू मोरे सर. मी विनंती करेल कृपया आपण जर कुठे असाल तर आपण जरूर या व्यासपीठावरती आपलं मनापासून अधिक स्वागत असेल. सन्माननीय राजू मोरे सर द बेस्ट लेजंड खेळाडू आणि आज आपण पाहिलं तर बनपुरी प्रीमियर लीग मध्ये दाखल झालेत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर अगदी एक सिंगल धाव कारण की ज्या व्यक्तीने बरेचसे खेळाडू घडवलेत बरेचसे विकेट किपर आज आपण पाहिलं त्यांच्याकडे बघून अगदी घडले गेलेत आणि आजही आपण पाहिलं तर आदरानं हे नाव घेतलं जातं. वेलकम सर. सुस्वागतम सन्माननीय राजू मोरे सर. आपलं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. द लेजंड क्रिकेटर. आई बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी चेहऱ्यावरती आदळतोय कारण की बॅट लवकर स्विंग केली गेली. बॅट लवकर फिरली गेली. त्यानंतर चेहऱ्यावरती आदळला हा चेंडू. अगदी शरीरावरती आदळला हा चेंडू. डॉट बॉल निर्धाव चेंडू जिथे मात्र जरूर येतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतर डॉट बॉल तब्बल 13 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्या. 30. लॉफ करण्याचा प्रयत्न सर बॅटिंग प्रतिम फटका खेळून काढला. अर्थातच बॅटिंग करत असताना रणजित देसाई यांच्या बॅट मधून हा चौकार येतोय. तीन चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतर डॉट बॉल. त्यानंतर 4 धावा अशी मॅच राहिले. 17 धावा 17 ऑन स्कोर कार्ड. हा चेंडू आपण पाहिलं तर बॅट स्विंग केली जाते. थोडासा बाहेर ठेवला अवे फ्रॉम दी बॉडी. चांगली गोलंदाजी. हनुमान पाटील लेजंड खेळाडू आहेत. एक लेजंड खेळाडू आमच्या सोबत जोडले गेलेत. राजू सर. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर एक लेजंड खेळाडू इन ऍक्शन सध्या हनुमान पाटील सर. लॉफ्ट केला. उचलला. तडाखा होता आणि हा चेंडू मात्र
2 षटकांचा खेळ झालाय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या जाऊयात. विनय पाटील ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर अगदी 3 मध्ये दाखल झालेत. फुलटॉस चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल दिलाय मिड विकेट मधून, डीप मधून. तोपर्यंत 1 बाउंड चेंडू आपण पाहिलं तर अगदी जागेवरतीच थांबतोय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 3 ला मात्र सुरुवात झाली. विकेटचं अगदी आपण पाहिलं तर पतन होईल, कारण की हा फटका सरळ बॅटीनं खेळला आणि अगदी निघून गेला. आपण पाहिलं तर खेळाडूच्या हातामध्ये विकेट. बॅटर होईल आउट, फलंदाज बॅक टू खेळ झाल्यानंतर ज्या पद्धतीने ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं तर पहिला चेंडू 2 धावा, नंतर विकेट. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. इट्स अ नो बॉल. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅट्समन नेम निलेश. फ्री हिटचा चेंडू या देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू फ्री हिटचा चेंडू अगदी आपण पाहिलं तर 1 धाव तर कंप्लीट केली जाते. त्यानंतर दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातो. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात फ्री हिटच्या चेंडूवरती. संघाची धाव आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते, जी 28 या धावसंख्येवरती 28. यानंतर सेमीफायनल क्रमांक 1 केदार चॅम्पियन विपक्ष यशराज फायटर, नाईक बाय 11 विपक्ष जिजा रायडर्स. सेकंड सेमीफायनल. नाईक बाय 11 खेळताना दिसेल. व्हाईट बॉल, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावा भरपूर आलेत. आता संघाची धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचले. सोडून देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा धाव येते. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विनय पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालेत जरूर, पण लाईन शोधण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने त्यांच्याकडून. आई चेंडू विकेटचं अगदी आपण पाहिलं तर पतन होईल. बॅट स्विंग केली, फलंदाज होईल आउट. त्रिफळाची तोपर्यंत सुमधुर संगीत.
गणेश देसाई हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एक सिंगल धाव इथे मात्र जरूर कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 3 चाही खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवरती. 31 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. एकतीस धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आणि चांगली राहिले विनय पाटीलची ओव्हर. जरी 2 वाईड 1 नो बॉल 4 वाईड आलेत, माफ करा 2 वाईड आणि 1 नो बॉल आलेत, तरी त्यांनी 2 विकेट तिथे घेतलेत. अशी ओव्हर राहिली होती विनय पाटीलची. डॉट जाईल निर्धाव चेंडू. बॅट स्विंग केली आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी चेंडू निघून जातो, कारण की गोलंदाजीसाठी सध्या नवनाथ कुंभार दाखल झालेत. नवनाथ कुंभार या टीमचे आणखीन एक आपण पाहिलं तर अनुभवी गोलंदाज म्हटलं तरी चालेल, कारण की ज्या गोलंदाजाला सातत्याने 4थ्या-5व्या ओव्हरमध्ये बाहेर काढलं जातं. आणि आताही देखील आपण पाहिलं तर अगदी चौथा चेंडू, चौथा ओव्हर, नो बॉलचा इशारा. खेळपट्टीच्या पूर्ण बाहेर चेंडू पिच झालाय. हा नो बॉल येणारा चेंडू आपण पाहिलं तर अगदी फ्री हिटचा चेंडू. डीजे ऑपरेटिंगला आमचे चेतन आणि अगदी बुवाला पाहत आहे. दोन्ही हिरा बेटे आहेत. यावर देखील आपण पाहिलं तर शॉटम जॅक अगदी फ्री हिटच्या चेंडूवरती हात फ्री केलेत आणि उचलून फेकून दिला. षटकार. वेलकम. संख्या आपण पाहिली तर अगदी 38 धावा स्कोर कार्डवरती सजलेत. लॉफ करण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू, एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातो. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी 40 या धावसंख्येमध्ये. मित्रांनो, यानंतर सेमीफायनल क्रमांक 1 आहे, कारण की बनपुरी प्रीमियर लीगची पहिली सेमीफायनल खेळवली जाईल, जी केदार चॅम्पियन आणि यशराज फायटर यामध्ये पहिली सेमी आहे. दुसरी सेमी नाईकबा 11 आणि जिजा रायडर अशी दुसरी सेमीफायनल आहे. त्यानंतर होईल फायनल. अगदी आपण पाहिलं तर यावेळी देखील चेंडू निघून जाईल मिड विकेटला. अंतर कव्हर करतय. शेवटच्या 2 चेंडूवरती धावा चांगले आलेत, जिथे आपण पाहिलं तर अगदी 6 धावा.
शेवटचे षटक लीग मॅच मधली आपण पाहिलं तर लीगच्या लॉट मधली शेवटची मॅच आहे, की यानंतर सेमीफायनल चालू होईल. क्रिकेटचा खरा रणसंग्राम चालू होईल यानंतर. गोलंदाजीसाठी सुरुवातीला तर प्रतीक कंक होतं, मात्र प्रदीप कंक होते, मात्र त्यांनी आता जबाबदारी दुसऱ्याच्या हातामध्ये दिली. ओहो, पहिला चेंडू अगदी नो बॉलचा इशारा, कारण की हा जास्त वरती पूर्णपणे डोक्यावरती हा चेंडू टाकला गेला, जिथे आपण पाहिलं तर अगदी 2 धाबा, 9+2 तब्बल आताच्या 3 धाबा. पवन कंक पहिला चेंडू अगदी बीमर, नो बॉल. आणि जर हॅट्रिक विकेट घेतली तर कृष्णा मराठे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये त्यांच्या माध्यमातून दिले जातील. चला स्पीडअप घ्या प्लीज टीम. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत सध्या. फ्री हिटचा चेंडू. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या आपण पाहिली 50 या धावसंख्येवरती संघाची धावसंख्या मात्र जरूर जाऊन पोहोचली 50. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. आई चेंडू आपण पाहिलं तर अगदी हुक करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एक सिंगल धाव फक्त इथे घेतली जाते. काही ठराविक चेंडूचा खेळ बाकी आहे. यावर देखील आपण पहिला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एक सिंगल धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आता कंप्लीट नाही केला जाते. एकाच धावेत समाधान मानलं जाते. टीमची धावसंख्या आपण पाहिले तर अगदी पुढे जाते 51 या धावसंख्येवरती. 52 या धावसंख्येवरती टीमची टोटल जाऊन पोहोचते 52. आणि चेंडू अजूनही बाकी आहेत आपण पाहिले तर अगदी 3. थोडासा स्पीडअप ठेवूयात आपण. शेवटचे काही ठराविक 3 चेंडू फक्त बाकी आहेत. सेमीफायनल क्रमांक 1 चा टॉस लगेच आपण करणार आहोत. नो बॉल. प्रशांत देसाईनं जर षटका लगावला तर सागरदादा देसाई यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपये एका षटकाराला. फ्री हिट ही चांगली संधी आले. 500 रुपये सागरदादा देसाई याच्याकडून फलंदाज बॅट स्विंग केली आहे. एक सिंगल धाव. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने थांबलाय. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जाते. 54 धावा स्कोर कार्डवरती सजलेत 54. धावांसाठी धावाधाव सध्या केली जाते. जिथे आपण पाहिलं तर आता अखेरीस रनआउट केलं नाही जाते आणि बॅटर बोलतात नको ना यार, सोड ना. छोड़ दिया जाए, जाओ आपको छोड़ दिया जाओ. बॅटर बोलते ओके डन. क्योंकि आता टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 56 या धावसंख्येवरती 56. आई चेंडू आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, जिथे अगदी बॅटरनं स्वतःला सुरक्षित केलंय. पण इनिंग क्रमांक 1 चा खेळ इथे संपन्न होतोय. 56 धावा आणि 57 धावेचा 1. टॉस साठी या केदार चॅम्पियन आणि अर्थातच यशराज फायटर दोन्ही कॅप्टन या सेमीफायनल क्रमांक 1.
या दोन्ही कॅप्टन या आपण प्लीज विनंती करेल बोथ दी कॅप्टन्स सेमीफायनल क्रमांक 1 सध्या आम्ही खेळतोय. चेतन दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल आपण या प्लीज बोथ दी कॅप्टन्स. सेमीफायनल क्रमांक 1 चा टॉस सध्या मात्र उडवला जाईल. सेमी क्रमांक 1 महत्वाचा टॉस या मॅचचा आणि इथून पुढे 3 मॅचेस आहेत. सेमी फायनल महत्वाची मॅच. दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल आपण या बोथ दी कॅप्टन्स. सेमीफायनल क्रमांक 1 चा टॉस महत्वाची मॅच. सेमी 1 केदार फायटर या कॅप्टन आणि यशराज फायटर. केदार फायटर आणि यशराज फायटर दोन्ही कॅप्टन्स या. राजू मोरे सर लेजंड क्रिकेटर मी विनंती करेल आपण या टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचे. महत्वाचा टॉस आहे. लेजंड खेळाडू वय वर्ष 42 आणि अजूनही 51 येस हॅलो हॅलो वय वर्ष 51 हॅलो 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 वय वर्ष 51 हॅलो चेक हॅलो मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. टॉस कोणाचा आहे? येस आय लव्ह बनपुरी आणि बनपुरी प्रीमियर लीग हा कॉल तुम्हाला करायचा आहे. सेमीफायनल क्रमांक 1 चा टॉस. स्विंग द कॉइन. आय लव्ह बनपुरी. पण आज सगळे टॉस आलेत बनपुरी प्रीमियर लीगचे. हा 5व्या क्रमांकाचा टॉस आहे जो आज बनपुरी प्रीमियर लीग पडला आणि काल 5 टॉस पडले होते. आय लव्ह बनपुरी टॉस जिंकलास. माहिती होतं तुला बनपुरी प्रीमियर लीग पडणार? हो माहितीच होतं बनपुरी प्रीमियर लीग पडणार. येस कालचे बरेचसे टॉस आपण पाहिले तर आय लव्ह बनपुरी पडले होते. आज थोडंसं वेगळं होतंय. टॉस जिंकलाय. सेमीफायनल खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. याआधी इंजर्ड झाला होता. आता तू फिट आहेस? हो आहे. आता रिकवर झालोय बऱ्यापैकी. 2 मॅच रेस्ट होता तर गोळी वगैरे खाल्लेली आहे आणि खाऊन पण घेतलेले आहे. थोडं रिकवर आहे. वाव टॉस जिंकलायस. आता महत्वाचा निर्णय. बॅटिंग करणार फर्स्ट. काय कारण बॅटिंगचं? थोडंसं बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे आणि बॅट्समन माझे फुल कॉन्फिडंट आहेत. तर म्हणजे बॅट्समनपेक्षा मला माझ्या बॉलरांवर जास्त विश्वास आहे. सो आम्ही 50-55 मारला तरी माझे बॉलर अडवतील तेवढं खात्री आहे मला. खूप छान कॉन्फिडन्स तुझा आहे. संघ मालक कसे आहेत? टीम कशा पद्धतीने चालू आहे? वातावरण कसं आहे टीम मधलं? संघ मालकांचं तर काही बोलायलाच नको कारण की संघ मालक येऊन शांत उभे राहतात. टीमला सपोर्ट करतात आणि एका साईडला राहतात. त्यांनी काहीच टीममध्ये हस्तक्षेप केलेला नाही. तुमचे डिसिजन तुमचा खेळ आणि फक्त हुरूप द्यायचं काम की तुम्ही खेळत राहा. काय होईल ते आपण नंतर बघू. वाव असे संघ मालक हवेत प्रत्येक वेळी. टॉस नाही राहिला तुझ्या दिशेनं. जर जिंकला असतास टॉसचं बॉलिंग घेणार होतास की बॅटिंग? आम्ही पहिली बॉलिंगच घेणार होतो. येस त्याला बॅटिंग हवे. त्याला बॅटिंग भेटली. तुला बॉलिंग हवे. टॉस उगाच असाच उडवला टॉस आपण. बाकी काय बोलतोस? एन्जॉय केलीस तू BPL? हो नक्कीच केले कारण काय पाहिजे अशी माझी बॅटिंग नाही झालेली. त्याच्यामुळे ह्या मॅचमध्ये कमसे कम बॅटिंग करण्याचा मी चांगला प्रयत्न करेन आणि टीमला जिंकवण्यासाठी हे करेन. कसे राहिले टीम मधला वातावरण कशा पद्धतीने राहिले आणि टीम कॉन्फिडन्स कशा पद्धतीने बोलतोय? माझ्या टीममध्ये जे 2 बॉलर आहेत जे यंग आहेत ते अतिशय चांगले बॉलर आहेत. त्याच्यामुळे मला प्लस पॉईंट भेटला की मॅचमध्ये मी सेमीपर्यंत जायचं. ह्यावेळी नक्कीच प्रयत्न करू. यांना 40 ते 45 पर्यंत अडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आम्ही विनू. वाव चांगली गोष्ट आहे. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. राजू सर तुमच्याकडे येतो कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय मुंबईला बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिलेत आणि गावी देखील त्याच लेवलची स्पर्धा तीच लेवल्स पाहताय. गावकरी एकत्र येतो. शेतीची कामं करून प्रत्येक जण वेळ काढत असतो. कशा पद्धतीने की तुम्ही सोमवार ते शुक्रवार काम करून शनिवारावर क्रिकेट खेळा
आणि हे टेनिस क्रिकेट खेळता खेळता तुम्ही लेदर क्रिकेट फार खेळणं महत्त्वाचं आहे. त्यात तुम्हाला जॉबही मिळतील आणि आपल्या जिल्ह्यातलं कोणी चांगलं क्रिकेटर असेल आणि जो चांगल्या लेवलचं खेळत असेल तर नक्कीच माझ्याकडून काही त्याला मदत असेल तर मी करेल आणि त्याला जॉबही मिळवून देईल एवढी गॅरंटी आहे. आणि मी असे भरपूर लोकांना जॉब दिलेत आणि द्यायची इच्छा आहे माझ्या अजंता फार्मासारख्या कंपनीमध्ये. पण त्याने फक्त प्रयत्न करावा आणि जॉब करायला तयार असेल तर मी नक्कीच जॉब द्यायला तयार आहे. पण चांगला क्रिकेटर असावा एवढीच इच्छा आहे आणि मुलांनी क्रिकेट खेळत राहावं. खूप छान. म्हणून राजू मोरे सर यांचा मी नेहमी रिस्पेक्ट करत असतो. बऱ्याच क्रिकेटर्सना जॉब हाताला काम देण्याचं खऱ्या अर्थानं काम आपण पाहिलं तर या व्यक्तीनं केलं आहे. दक्ष स्पोर्ट्सपासून क्रिकेटला सुरुवात झाली. MCA साठी 2 सेंचुरीज त्यांच्या बॅटमधून जरूर आलेत आणि असे खेळाडू लेजंड खेळाडू त्यांचा इतिहास आणि त्यांचा रेकॉर्ड खूप मोठा आहे. लिहायला गेलं तर 4 ते 5 पानं नाही राहणार, पुस्तक लिहू शकतो असा त्यांचा क्रिकेटचा प्रवास आहे. त्या व्यक्तीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज बरं वाटलं राजू दादा आपण उपस्थित राहिलात. तुमच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याची या व्यासपीठाची शोभा वाढली. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊयात. धन्यवाद किरण वस्कर सर आणि थँक्यू व्हेरी मच राजेंद्र मोरे सर. आपण उपस्थित राहिलात बनपुरी प्रीमियर लीग 2025. सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. केदार चॅम्पियन विपक्ष यशराज फायटर्स. चला दोन्ही टीम आपला 12व्या खेळाडू पाठवायचा आहे प्लीज. दोन्ही टीम विनय पाटील आणि त्यांच्या साथीला सुमित आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. इथे मात्र ज्या प्रकारे बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न डॉट बॉलची होते सांगता पहिली उपांत्य लढत आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. एक मोठी मॅच असेल. सन्माननीय सरपंच सतीशजी पाटील साहेब मी विनंती करेल आपण सतीशजी देसाई साहेब मी विनंती करेल आपण जरूर या. आपल्या शुभ हस्ते एक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय सतीशजी देसाई साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही अतिथी कक्षामध्ये सन्मान जरूर घेणार आहोत. अतिथी कक्षामध्ये दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. लेजंड खेळाडू लेजंड क्रिकेटर आज आपण पाहिले तर राजू मोरे सर व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान हा आपल्या शुभ हस्ते केला जाईल. येस राजू सर आपला सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. जो आपण पाहिलं तर अगदी आज खास करून काल त्यांनी स्टेटस पाहिला. हे त्यांच्या बहिणीचं गाव आहे आणि खास करून ते उपस्थित राहिले. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याच चांगलं क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना आपण पाहिलं तर आज जॉब्स देखील अवेलेबल त्यांनी करून दिलेत. असे खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर नोकरी सम्राट ते आहेत. थँक्यू सो मच. मनापासून आभार. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पुन्हा जाऊयात. वन शॉट त्याच दरम्यान इथे मात्र घेतली जाते. एक सिंगल धाव सोडली जाईल. टीमच्या टोटलमध्ये 57 धावांचं मोठं लक्ष. आदरणीय सन्माननीय मी विनंती करेन महेशजी जगदाळे साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा आणि बनपुरी प्रीमियर लीगचा हा थरार आपण व्यासपीठावरती बसून अनुभवायचा आहे. नाव बॅक टू क्रिकेट. आता बॅटने खेळायचा प्रयत्न. एका डावखुऱ्या हाताचा चांगला कटरचा चेंडू डॉट बॉल. आज प्रत्येक बनपुरी गावातील खेळाडूचं स्वप्न मात्र इथे पूर्ण झाले. कारण आहे बनपुरी प्रीमियर लीग 2025चं 4थं पर्व आणि ज्या प्रकारचं क्रीडांगण ज्या प्रकारची खेळपट्टी आपटी बार फलंदाज यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनला. धाव मात्र प्राप्त होईल इथे एक. ती देखील अवांतर. वन पडदी ओव्हरचा इशारा केला जातोय. एक तुम्ही उसळता चेंडू हाताळलात आणि या खेळपट्टीवरती पहा आज दुसऱ्या दिवसाचा खेळ आणि दुसऱ्या दिवशी देखील एवढा चांगला बाउन्स आहे. प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला चेंडू हातातून निसटलाय. चांगला फटका जरूर परंतु एक धाव मात्र प्राप्त होईल. अप्पर कट ज्या वेळेला हा फटका डोळ्यासमोर येतो भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि वीरेंद्र सेहवाग यांची आठवण येते. एक सिंगल धाव सोडली जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर रियल स्पोर्ट्समन बिनगडी बाद 7 धावा. सत्तावन्न धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. रियल स्पोर्ट्समन अशोकजी पाटील सर यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला CJ11 चंद्रकांतजी जाधव साहेब यांच्या मालकीचा संघ. लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये. आणि कोण होईल मिस्टर BPL या LG वॉशिंग मशीनचा मानकरी कोण होईल हे येणारी संध्याकाळी आपल्याला उत्तर प्राप्त होईल. नाईकबाई एंड कडून षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज होत असताना बॉलिंग मार्कवर
नाईक बायांकडून षटक क्रमांक 2 निलेश आलेत. निलेश पाटील षटक क्रमांक 2 साठी सज्ज झाले. चला प्लीज मॅचचा रिदम तोडू नका. यानंतर मात्र उपांत्य लढत महेशजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ केदार चॅम्पियन, दुसऱ्या बाजूला यशराज फायटर्स सतीजी देसाई साहेब यांच्या मालकीचा संघ. दोन्ही संघ सज्ज होतील उपांत्य लढतीमध्ये. बायफोडला जाऊन खेळायचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी आणि परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. या मातीचा सुगंध देत असताना अप्रतिम चेंडू हाताळलाय निलेश पाटील यांनी. आणि अशा प्रकारचे चेंडू ज्या वेळेला एखाद्या फलंदाजाला येतात, दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा सामना अगदी खेळपट्टीवर पाहतोय असं वाटलं. ज्या प्रकारचा उसळता चेंडू आणि खेळपट्टी सर ज्यांनी बनवले त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आजचा दुसरा दिवस आहे आणि खेळपट्टी किती कडक आहे पहा. चांगला बाउन्स आहे खेळपट्टीवर. कुटापाचा चेंडू वाढवा बॅटने खेळायचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नाहीये, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. निलेश पाटील पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये. टीम रिअल स्पोर्ट्समन जरूर उपांत्य लढतीमध्ये हे दोन्ही संघ दिसणार नाहीत, पण तो सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. कारण ज्यावेळेला तुम्ही एखाद्याच लीगचा सामना जिंकता, आत्मविश्वास दुणावतो. पुढच्या वर्षी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. बॅकफुटला जाऊन शॉट ऑन पूल, क्षेत्ररक्षक आहे डीपला स्क्वेअर लेग. एक सिंगल धाव प्राप्त केली जाते एका धावेच्या मदतीने. टीमची धावसंख्या धावफलकावर 8. सुमित जोशी आणि त्यांच्या साथीला आहेत विनय पाटील ही आघाडीची जोडी. संघमालक आमच्या प्रमोदजी पाटील सर आहेत. काल त्यांनी माझी खेळूंचा सामना देखील एन्जॉय केला आणि अशी दिलदार व्यक्तिमत्व पाहिजेत. शॉर्ट पूलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान दुहेरीचा प्रयत्न होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. चेंडू बांधायला लागला, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु बॅकअप आहे. गुणसंख्या लेखन म्हणून प्रमोदजी पाटील सर आमच्या डाव्या बाजूला बसलेत आणि आज मात्र ते संघ मालक आहेत नाईक बाई 11 संघाचे आणि त्यांचा संघ देखील उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय. खुश आहेत कारण आपल्या गावची स्पर्धा आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 10. 57चा करायचा पाठलाग आणि आज मात्र ग्रँड फिनाले आणि फायनल झाल्यानंतर मात्र प्रत्येकाला प्रतीक्षा असेल या सोहळ्याची. बक्षीस वितरण सोहळा आणि त्यानंतरचा कार्यक्रम. शॉट ऑफ जॅक, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट डीपला, 1 धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. चुका करते टीम. मी म्हणेन अशा प्रकारच्या तुम्हाला एका धावेवर समाधान मानून चालणार नाहीये, कारण डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आहे तैनात. तुम्हाला 2 धावेचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण अशा प्रकारे ज्यावेळेला एवढं मोठं क्रीडांगण असतं, चेंडू बांधामध्ये लागतो, वावरामध्ये चेंडूचा वेग मंदावतो, त्याचा फायदा घ्यावा लागेल. विनय पाटील त्यांच्या साथीला सुमित जोशी. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, सबमरिंग डिलिव्हरी, डॉट बॉल. चेंडू काहीसा खाली राहतोय. सुमित जोशी चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. षटक क्रमांक समाप्त होईल. दुसरं निलेश पाटील यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 11. 18 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 46 धावा. वेलकम दीपक, वन ऑफ द लिजन क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. बनपुरी गावचं नाव पडण तालुक्याच्या क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे त्यांनी उज्ज्वल केले आणि फायटर खेळाडू आहेत. ज्या प्रकारे एखादा खेळाडू आजारातून बरा होतो आणि त्यानंतर मात्र मैदानात पुनरागमन करतो, असं आहे व्यक्तिमत्व. आणि क्रिकेटने आपल्याला हेच शिकवलंय, परिस्थिती कशी असू द्या, कधीही हार न मानणं या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला शिकवलंय. आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये, हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय म्हणजे कोणत्याही क्षणी हार न मानणं हे आपल्या रक्तातच आहे. 18 चेंडूमध्ये 46 करायच्या टीम रिअल स्पोर्ट्समनला. आता खेळ तसा करावा लागेल. चला प्लीज वेळ घेऊ नका टीम. 2 षटकं झालेत, पाणी घेऊन आलेत तुम्ही. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाही, लक्षात घ्या. उपांत्य लढत क्रमांक 1 केदार चॅम्पियन विपक्ष यशराज फायटर्स. टॉस जिंकला यशराज फायटर्स, त्यांनी घेतला बॅटिंगचा निर्णय. ही मॅच देखील चांगली पाहायला मिळेल. दुसरी उपांत्य लढत असेल नाईक बाय 11 विपक्ष जिजा रायडर. कोण होईल मिस्टर BPL? कोणता संघमालक हा करंडक जिंकेल आणि कोणत्या खेळाडूच्या घरी वॉशिंग मशीन जाईल, ती देखील LGची. त्याचे घरचे मात्र निश्चितच खुश होतील आज. या मॅच मध्ये धावा करायच्या तब्बल 57. बनपुरी गाव एंडकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अरविंद चोरगे. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू.
लक्ष जरूर मोठं आहे परंतु कठीण नाही आहे. आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला 16 मध्ये 18 मध्ये करायचे आहेत तब्बल 46. 8 चेंडू बाहेर मारायचे आहेत. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न टायमिंग करू शकले नाहीयेत. टायमिंग करावा लागेल. दरम्यानच्या काळात 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. 1 सिंगल धाव जोडली जाते टीमच्या टोटलमध्ये. हॅलो 12 धावा धाव फलकावर. सुमित जोशी विनय पाटील ही आघाडीची जोडी खेळपट्टीवर स्थिरावल्या. फुलटॉस चेंडू स्लॉग स्वीपचा हातामध्ये मारलाय चेंडू आणि त्याचा फायदा घेता आला नाहीये. धावा मिळतील 4. येतोय BPL चौकार. सोळा धावा धाव फलकावर. हा झेल होता की सामना होता. टीम रिअल स्पोर्ट्समन या सुटलेल्या झेलचा फायदा घ्यावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये एक झेल सुटतो काय आणि त्यानंतर विक्रम रचले जातात काय. रोहित शर्मा यांचा 4 धावांवर झेल सोडला होता. त्यानंतर 264 धावा. हे क्रिकेटचा खेळ आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. आधीच्या चेंडूवर झेल सुटला आणि टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. अरविंद चोरगे यांनी काठी काढले. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. विठ्ठल वडीवाला न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. बॅटरचं नाव सांगा प्लीज. टीम फलंदाजाचं नाव सांगा प्लीज आम्हाला. शिवराज. अरविंद चोरगे पहिल्या चेंडूवर 4 धावाला. त्यानंतर मात्र पुनरागमन केलं आधीच्या चेंडूवर. चांगला चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक केलं. पहिला चेंडू शिवराज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. 1 सिंगल धाव प्राप्त केली जाईल. एका धावेच्या मदतीने शिवराज यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर जाऊन पोहोचले 17 धावा. 57चा पाठलाग करायचा म्हणजे अद्याप 40 धावांची गरज आहे आणि चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय या मॅच मध्ये. 14 चेंडूमध्ये 40 करायचे आहेत. अशक्य नाहीये आणि यात तेवढं सोपं देखील नसेल. 40 करायचे आहेत म्हणजे तुम्हाला 14 मधले 7 चेंडू बाहेर मारावे लागतील. प्रत्येक 2 चेंडू मधला 1 चेंडू बाहेर मारायचा आहे. हाफ ट्रॅकर चेंडू हुक केलाय. फाईन लेग क्षेत्र खाली आहे. डीप वरून क्षेत्ररक्षक वेगाने जातील. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धाव्याने तुम्ही पराभवातील अंतर कमी करू शकता. त्यामुळे तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावर. 1 टू गो. फलंदाजीसाठी विनय पाटील सज्ज होत असताना विनय पाटील यांची पाटीलकी पाहायला मिळते. पाटलांची पॉवर. चेंडू फाईन लेग सीमारेषा पार. आंब्याच्या झाडावरून 6 धावांसाठी BPL बनपुरी गावचा ब्रँड दाखवणारा उत्तुंग षटकार. मच 12 मध्ये 32 धावा करायच्यात. आवश्यक धावगती 16ची आहे म्हणजे तुम्हाला प्रतिषटकामागे 16 धावा करायच्यात या मॅच मध्ये. मॅच ऑन झाली आहे विनय पाटील यांच्या षटकाराने.
आदरणीय श्री शंभूराज दादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून शिवराज यांनी जर षटकार ठोकला तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक. आमच्यासोबत अगदी उजव्या बाजूला बसलेत राजेंद्र मोरे सर, आपल्याच पाटण तालुक्यातील कुंभार गावचे आहेत. एक लिजंड क्रिकेटर, लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव आणि ज्यांच्या नावे कांगा नॉकआउटमध्ये 2 शतकं आहेत. आणि सर आजच्या ग्रामीण खेळाडूंची तुम्ही प्रतिभा पाहाल तर प्रतिभा प्रचंड आहे, क्षमता खूप आहे, परंतु व्यासपीठ मिळणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या बनपुरी गावातील ग्रामस्थांनी आदरणीय श्री महेशजी पाटील साहेब असतील, संतोषजी मोकाशी शेठ असतील, त्यांनी खेळाडूंना व्यासपीठ प्राप्त करून दिले. त्यांना व्यासपीठ जर दिलं तर चांगले खेळाडू घडतात. आणि बनपुरी प्रीमियर लीगचा महत्त्वाचा उद्देश हा आहे की उद्योन्मुख खेळाडू तयार व्हावे, नवीन खेळाडू तयार व्हावेत, कारण त्यामुळे बनपुरी गावाचं नाव ते उज्ज्वल करू शकतात. आज मात्र ज्यावेळेला तुम्ही अनुभवी खेळाडूंसोबत खेळता त्यांचे ते अनुभव शेअर करतात, तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. कारण जो अनुभव असतो ते त्यांनी 15 ते 20 वर्ष क्रिकेट खेळून कमवलेला असतो. आणि उद्योन्मुख खेळाडूंनी मी एवढंच सांगेन की एखादी मॅच चांगली खेळलात तर डोक्यामध्ये हवा जाऊन देऊ नका, हे महत्त्वाचं आहे. कारण आता सध्या क्रिकेटमध्ये पैसा खूप आला आहे, पैसा मिळाला तरी पाय जमिनीवर ठेवा, नाहीतर तुमचा विनोद होऊ शकतो. आता कोण विनोद हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. 12 मध्ये 32 धावांची गरज. मॅच ऑन. गोलंदाजी मार्कवर रणजित देसाई, चांगली कामगिरी केली त्यांनी, आपल्या प्रीमियर लीगचे खजिनदार आहेत. पहिला चेंडू रणजित देसाई यांचा, नो चेंडूचा इशारा केलाय आणि या पहिल्या चेंडूवर आलाय नो, म्हणजे नो बरोबर येईल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला फ्री हिटचा चेंडू वीरेंद्र सेहवाग यांनी खेळला होता आणि इथे फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी असेल फलंदाज शिवराज पाटील यांना. आता शिवराज यांना राज दाखवावं लागेल. फ्री हिटच्या चेंडूवर सुवर्ण संधी आहे, तुमच्या आवडीचा फटका जिथे पाहिजे तिथे खेळू शकता. फ्री हिटचा चेंडू चांगला हाताळलाय रणजित देसाई यांनी, डॉट बॉल. ही खासियत आहे रणजित देसाई यांची, अनुभव आहे त्यांच्याकडे देखील, मास्टर क्रिकेटर, लिजंड क्रिकेटर. आणि या बनपुरी प्रीमियर लीगमध्ये सर पाहिलं तर 14 वर्षाचे खेळाडू देखील आहेत आणि 45 वर्षाचे देखील खेळाडू आहेत. म्हणजे हे अंतर जे आहे वयाचं ते फक्त अंतर राहिलं आहे, परंतु क्रिकेटच्या खेळाने एकत्र केलं. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट केला, क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला, 1 धाव प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच होत नाही आहे, बॅकअप नाही आहे, दुसरी धाव इथे मात्र घेण्याची संधी होती, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक जसे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड गार्डनमध्ये फिरतात तसे दोन्ही क्षेत्ररक्षक खेळपट्टीवरती फिरत होते. एक सिंगल धाव. 27 धावा धाव फलकावर. टीमची धावसंख्या 27. अद्याप 30 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 2 मोठे फटके आवश्यक आहेत या षटकामध्ये. बॅकफुटला जाऊन शॉट आर्म जॅक केलाय, क्षेत्ररक्षक मिड विकेटला दूरवर आहे आणि बावरामधून चेंडूचा वेग मंदावला जाईल. 2 धावेचा प्रयत्न केला जातोय. विनय पाटील यांची बॅट मात्र आता सध्या मोठ्या फटक्यांच्या भुकेमध्ये आहे आणि विनय पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत ना तोपर्यंत ही मॅच सोपी असेल. टीम रिअल स्पोर्ट्समन 29 धावा 9 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यक आहेत या मॅचमध्ये. 28 9 चेंडू 28चं समीकरण आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्ही प्रहार करू शकत नाही, परंतु प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल. कमी गतीने टाकलेला चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला आणि मिड विकेटला वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फील्ड केला जाईल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न अपयशी ठरलेत. 1 धाव आले विनय पाटील यांच्या खात्यामध्ये एका सिंगलच्या मदतीने. 28 धावा धाव फलकावर. 2 टू गो. 2 चेंडूंचा खेळ शेष. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, ऑफ स्टंपचा चेंडू, फुटवर्कचा वापर करत नाहीयेत फलंदाज शिवराज आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय रणजित देसाई. मोबाईलमध्ये नेटवर्क, फलंदाजीमध्ये फुटवर्क असणं गरजेचं असतं आणि पाय जर तुमचे चालले नाहीत तर धावा करणं कठीण होतं क्रिकेटमध्ये. कमी गतीने टाकलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी आतल्या बाजूला लागलाय का हे पाहायचंय. फाईन लेगला चेंडू जाईल, 1 धाव प्राप्त केला, दुहेरीचा प्रयत्न, दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात शिवराज धावबाद. विजयासाठी 1 टू गो. 7 चेंडू मध्ये करायचे विजयासाठी. सात चेंडू 26ची गरज. 7 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. एक मोठा फटका अत्यावश्यक आहे. 6-20 ची मॅच बनू शकते.
7-26 पाहिजेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. डावखुरी हाताचे फलंदाज बाबू. 7-26. 7-26 ची मॅच. बाबू डावखुरी हाताचे आक्रमक फलंदाज आलेत. क्षेत्ररक्षण ऑन साइडला. लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नर आहे. मिड विकेट आहे. डीपला लॉंग लेग तैनात केलाय. मॅच ऑन. 7-26. एक मोठा फटका पाहिजे. टीम रिअल स्पोर्ट्समन या मॅच मध्ये येऊ शकता तुम्ही. मोठ्या फटक्याची गरज आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूची दिशा मिस केली आहे आणि फलंदाजाची काठी काढली आहे. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. विकेटचं पतन. चेंडूमध्ये 26 ची गरज होती. शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला. 6-26. नवीन फलंदाज आणि बॉलरचं देखील नाव सांगा. प्रथमेश. 6-26. पहिल्या 2 चेंडूवर या सामन्याचा निर्णय अगदी स्पष्ट होईल. पहिल्या 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये राहू शकते टीम. आणि 6-26 चा मॅच आहे आणि गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. फक्त 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत. 2 जर निर्धाव आले तर मात्र मॅच टीम शेवटची जिंकू शकते. अर्थातच या लीग ची शेवटची लढत CJ11. बॅटिंग करणारी टीम ठीक आहे. प्रदीप आलेत. 6-26 चा सामना. बनपुरी प्रीमियर लीगचा आपण थरार पाहतोय. त्यानंतर मात्र नॉकआउट फेरीला सुरुवात होईल आणि प्रत्येकाचं लक्ष मात्र या क्रीडानगरीवर लागलेलं असेल. कारण कोण होईल या 4थ्या पर्वाचा चॅम्पियन. कोणत्या संघमालकाचं होईल स्वप्न पूर्ण. कोण असेल मिस्टर BPL. चला प्लीज. 6-26 चा सामना. थांबू नका मॅच. प्रथमेश अंतिम षटकासाठी दाखल झालेत. त्यांनी आज चांगलं क्षेत्ररक्षण केलं या खेळाडूने. लॉंगॉन हा क्षेत्ररक्षक धावत होता. पहिला चेंडू प्रथमेश यांचा खराब दिशेवर डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल. एक अवंतर धाव जोडली जाते. या षटकाची सुरुवात मात्र अवंतर चेंडूने झाले. 6-26. आता मात्र लक्ष आवाक्यामध्ये आहे. 4 चेंडू बाहेर मारायचे आहेत. फलंदाजी करत असताना प्रदीप आणि त्यांच्या साथीला आहेत विनय. आणि बॅटने शॉट ऑन पूलचा फटका. अगदी क्षेत्ररक्षक सजवला होता यासाठी आणि ज्या दिशेला हवा आहे तिथे मात्र चेंडू मारला गेला आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज विनय पाटील ज्यांच्यावर आशा वर आहे. बनपुरी गावातील प्रत्येकाचं प्रेम बनपुरी प्रीमियर लीग वर आहे. नवीन फलंदाज बाबू. कमी गतीने टाकलेला चेंडू. सुपला शॉट खेळायचा प्रयत्न. मोये गुलीगत धोका. हिट विकेट. फलंदाज बाद.
क्रिकेटपेक्षा या जगात काहीही सुंदर नाही आहे. आज बनपुरी प्रीमियर लीगचा आपण थरार पाहतोय, कारण या बनपुरी गावातील सगळे ग्रामस्थ आज एकत्र झालेत. आज मुंबई पुण्यावरून हे सगळे खेळाडू ग्रामस्थ या आपल्या गावच्या क्रिकेटसाठी, आपल्या गावाच्या नावासाठी एकत्र होत असताना मॅचची सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे 4 मध्ये. तर 26 आता बॅटने खेळायचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. विनय पाटील बाद झाल्यानंतर मात्र आता संघाचे खांदे देखील थोडेसे झुकलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत क्रमांक 7 वर. 4 चेंडूमध्ये आता 25 धावा करायच्या आहेत, परंतु ज्या प्रकारे फलंदाजांचा माइंडसेट आहे, लक्ष जरूर मोठं आहे परंतु कठीण नाही आहे. एक मोठा फटका मॅचमध्ये येऊ शकते का टीम रिअल स्पोर्ट्समन, तो फटका खेळावा लागेल. आता बॅटने खेळायचा प्रयत्न, यष्टींच्या मागे यष्टीरक्षक हुशार आहेत. विकेट इथे मात्र यष्टीची येत असताना फलंदाज आउट. नवीन फलंदाज सागर आलेत आणि अशी व्यक्तिमत्व पाहिजेत की ज्यांनी जे सगळ्यांची नावं आम्हाला सांगू शकतात, कारण आपल्या गावची स्पर्धा आहे. आणि सागर यांना मात्र आता धावांचा महासागर पार करायचा आहे. या मॅचच्या सिच्युएशनमध्ये या सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय. 3-25 अशक्य आहे. हा चेंडू पडल्यानंतर एका अतिरिक्त उसी प्राप्त होते, व्हाईट बॉल. या खेळपट्टीवर हा पहिला चेंडू असा असेल की जो पडल्यानंतर एका वेगळ्या दिशेला गेलाय. अद्याप या खेळपट्टीने ज्या प्रकारे कालपासून आपण पाहतोय चांगला बाउन्स आहे, चांगला जर तुम्ही चेंडू हाताळाल कुठले लेंथ बॉल तर चांगले कट होत आहेत. कमी कधी टाकला चेंडू, स्विचिटचा फटका. सागर यांनी अनोखा फटका खेळलाय. चेंडू बांधायला लागल्यानंतर परत आतमध्ये आलाय. सागर यांना दुसरी धाव हवी आहे, पण आपले सहकार्याने नकार दिलाय. सागर देखील आपली हाऊस पूर्ण करून घेत असताना स्विचिटचा फटका. कालपासून प्रत्येक खेळाडूने स्विचिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा पहिले असे खेळाडू त्यांनी चेंडू बॅटच्या मध्यभागी घेतलाय. बनपुरी प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व आणि यानंतर मात्र होईल उपांत्य लढतीला सुरुवात. नॉकआउट फेरीचे सामने आणि पहिला संघ कोणता असेल अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा. या मॅचमध्ये समीकरण आता येऊन ठेपलंय. 2 मध्ये करायचे आहेत 23 धावा. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. आता बॅटने खेळायचा प्रयत्न, चांगला चेंडू प्रथमेश अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करत असताना कर्णधाराचा विश्वास मात्र सार्थ ठरवलाय आणि शेवटचा सामना जिंकून शेवट गोड केला जाईल. CJ11 चंद्रकांती जाधव साहेब यांच्या मालकीचा संघ. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, 1 धाव प्राप्त होईल. पराभवातील अंतर कमी करणारा हा फटका नव्हताच जरूर. शेवटच्या चेंडूवर होतील फलंदाज धावबाद. सामना मात्र जिंकलाय टीम CJ11 22 धावांच्या फरकाने. अभिनंदन टीम CJ11. 5व्या पर्वासाठी तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा असतील, कारण पहिल्या 4ही पर्वामध्ये हा संघ खेळतो. हार्ड लक बॅड लक टीम रिअल स्पोर्ट्समन. अशोकजी पाटील साहेब आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पहिली उपांत्य लढत आपल्याला काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला आदरणीय श्री महेशजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ केदार चॅम्पियन आणि दुसऱ्या बाजूला सतीशजी देसाई साहेब यांच्या मालकीचा संघ यशराज फायटर्स. यशराजने टॉस जिंकला, त्यांनी घेतला बॅटिंगचा निर्णय आणि बॉलिंगसाठी निमंत्रित केले केदार चॅम्पियन.